नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझं प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत चमचमीत वाटाण्याची रस्साभाजी. वाटाण्याची रस्साभाजी करण्याकरता इथे मी वाटाणे 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजू घातले होते. याला 2 ते 3 पाणी धुवून घेतले होते आणि 5 ते 6 तास भिजत घातले होते. आता आपले वाटाणे छान फुललेले आहे. मी हे वाटाणे कुकरच्या डब्यामध्ये 3 ते 4 शिट्ट्या होतपर्यंत वाफवून घेते. इथे आपले वाटाणे पण शिजून तयार झालेले आहे. भाजीच्या वाटण्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. कोथिंबीर, आलं लसूण मिरची, टोमॅटो आणि खोबरं घेतले, छोटासा तुकडा खोबऱ्याचा. हे सगळं एकत्र करून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण भाजी फोडणी घालूया. इथे मी गॅसवर पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी झाल्यानंतर इथे आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. इथं आपलं जिरं मोहरी फुललं की त्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला. आणि याला छान याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी छान परतून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा छान झालेला आहे. याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. इथे मी वाटण घालून घेते आणि या वाटणाला छान परतून घ्यायचं आहे. याचाही कच्चेपणा दूर होतपर्यंत याला आपल्याला छान होऊ द्यायचं, शिजू द्यायचं आहे. या वाटणाला मी छान शिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण हे छान शिजवून घेतलं आहे वाटण. याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं मसाला झाला आहे समजायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे मी गॅस कमी करत आहे. पहिले हळद घालायची आहे. इथे चवीनुसार तिखट घालायचं आहे. तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे. आणि इथे आपल्याला धनेपूड घालायची आहे. आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. इथे थोडासा गोडा मसाला घातलेला आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपण हे छान मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहे शिजवलेले. इथे मी पाण्यासकट वाटाणे घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं छान. आणि याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. इथे मी झाकून ठेवते आणि याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली भाजी झाली की नाही ती. यामध्ये आपला हा मसाला छान एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला इथे मी वाटाण्याचं पाणी घालून घेते. जे आपण वाटाणे शिजवले होते ते पाणी आहे. इथे तुम्हाला किती रस्सा पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता. आणि इथे मी वाटणाचं सुद्धा पाणी घालत आहे म्हणजे वाटणाचं पाणी आपलं वाया जाणार नाही. आणि गॅस मोठा करायचा आहे. आणि इथे आपल्याला चवीकरता
मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. आपले वाटाणे तसे शिजलेलेच आहे. बस याला फक्त थोड्या वेळ आपल्याला होऊ द्यायचं आहे. छान उकळी काढून घ्यायची आहे 4-5 मिनटं. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चमचमीत वाटाण्याची रस्सा भाजी. ही भाजी तुम्ही पोळी, भात, भाकरी, पुरी, पराठा यासोबत खाऊ शकता. खायला खूप टेस्टी वाटते. बनवायला तर खूपच सोपी आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.